आज आपण बनवूया चॉकलेट मोदक आपल्या बाप्पांसाठी सगळे ड्रायफ्रुट्स वापरून। गणपती बाप्पा मोरया, अंगारिका चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फ्रॉम म्हणजे काय फॅमिली। आपण आधी वाटीभर शेंगदाणे मस्त भाजून घेऊया, कुरकुरीत करून घेऊया त्यांना। त्यानंतर त्याला मिक्सर मधून काढून घेऊ। मग सुकी खारट घेऊ, त्याला पण मिक्सर मधून काढून बारीक करून घेऊ। त्यानंतर टाकूया अक्रोड म्हणजेच वॉलनट्स, त्याला पण बारीक करून घ्यायचा। आता मात्र एक शक्कल लढवायची आहे, ती आहे आपल्याकडे समजा हँड मिक्सर असेल त्यातच आपण काजू बारीक करूया, कारण असे मिक्सर मधून काजू जर बारीक केले तर अगदी त्याला ऑइलही सुटेल आणि ते खूप जास्ती बारीक होतील। आपल्याला तसं नको आहे, ते दातात लागायला हवे। त्यानंतर एका बोल मध्ये आपण तेवढेच शेंगदाणे घ्यायचे, तेच काजू घ्यायचे, तेच वॉलनट्स घ्यायचे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इलायचीची पूड। त्यानंतर आपण घेऊ थोडासा गरम करून घेतलेला आपला गूळ। त्यानंतर जर पाणी हवं त्यापेक्षा आपण थोडं हनी वापरूया, सो दॅट आपले मोदक चांगले मोल्ड होतील। तर एवढा चमचाभरच मी हनी घेतलाय आणि हे आहे आपलं मोदकचं मोल्ड म्हणजे त्याचा साचा। त्यात आपण हे सारण असं व्यवस्थित दाबून घेऊया, दाबून जरा, म्हणजे कसं छान आकार येईल त्याला। हे सगळं भरलं, बाहेरच्या बाजूने छान अंगठाने प्रेस करून घ्यायचं। त्यात आपण अंजीर पण घालू शकतो, पण हनी आहे, गुळ आहे, त्यामुळे मी अंजीर नाही घातलं। असा मग आपला साचा ओपन करून घ्यायचा, त्यानंतर तो मोदक रेडी होतो। हे सगळे असे मी मोदक तयार करते आणि प्लेट वरती ठेवते। आता आपल्याला घ्यायचं आहे डार्क चॉकलेट, जे आपल्याला चालतं उपवासाला। त्याचं थोडंसं डबल बॉइलर टेक्निक मी त्याला वितळून घेतलं आहे, ते मी स्प्रेड करते आहे आपल्या मोदक वरती। एक एक करून मी सगळ्या मोदक वरती टाकते, ते असं चारी बाजूंना लागलं पाहिजे ते। असं आपण सगळ्या मोदक वरती टाकून घेऊया आणि मग अलगद मोदक उचलून आपल्या प्लेट मध्ये घेऊया आणि छान प्लेटिंग करूया त्याची। पण इट्स नॉट ओव्हर, आता आपल्याला 15-20 मिनिटांसाठी ही प्लेट आपल्या फ्रीजर मध्ये ठेवायची आहे। ती आपण फ्रीजर मध्ये ठेवू 15-20 मिनिटं, म्हणजे अर्धा तास चालेल, आपल्या फ्रीजच्या कॅपॅसिटी वरती आहे। आणि आपले चॉकलेट मोदक ॲट होम, ॲट युअर सर्व्हिस मॅम। आणि या अंगारक चतुर्थीला नक्की करा चॉकलेट मोदक आपल्या बाप्पासाठी आणि आपल्यासाठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे कायला, आणि नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा।